नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दिव्य करिअर अकॅडमीमध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत. आपला आजचा टॉपिक आहे सरासरी. आता सरासरी या टॉपिकवर तुम्हाला परीक्षेमध्ये नेहमी प्रश्न बघायला मिळतात. आपण हा टॉपिक एकदम बेसिक पासून ते ॲडव्हान्स पर्यंत समजून घेणार आहोत. फक्त 50 गणित आहे आणि त्या 50 गणितांमध्ये तुमचा सरासरी हा टॉपिक संपूर्ण क्लिअर होणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील. आता आपण आपल्या टॉपिकला स्टार्ट करूया. तर सरासरी म्हणजे काय? तर सरासरी म्हणजे प्रत्येक एकामागे किती. आता ते कसं ते मी तुम्हाला एका एक्झाम्पलने समजावून सांगतो. फॉर एक्झाम्पल असा विचार करा की मी 5 दिवस बाहेर फिरायला गेलो होतो. ठीक आहे. तर माझा 5 दिवसांचा जो काही खर्च असेल तो आपण बोर्डवर लिहूया. पहिल्या दिवशी ₹350 खर्च केले. ओके. दुसऱ्या दिवशी मी फक्त ₹200 खर्च केले. तिसऱ्या दिवशी थोडा खर्च जास्त केला. मी ₹650 खर्च केले. चौथ्या दिवशी मी फक्त ₹150 खर्च केले आणि पाचव्या दिवशी मी ₹500 खर्च केले. हा माझा 5 दिवसांचा काय होता खर्च होता. मग मला हे काढायचं आहे की माझा प्रति दिवसाला खर्च किती होता. म्हणजे काय तर सरासरी प्रति दिवसाचा खर्च कसा काढायचा. यांची सगळ्यांची करायची बेरीज. ओके. आता शून्याचा शून्य, 5 आणि 5 10, 10 आणि 5 15, 15चे 5 हातचा किती आला 1, 3 आणि 2 5, 5 आणि 6 11, 11 आणि 1 12, 12 आणि 5 17, 17 आणि आपला हातचा 1 18. बेरीज किती आली 1850. म्हणजे जो माझा 5 दिवसांचा खर्च होता तो किती होता 1850. मला हे काढायचं आहे की माझा सरासरी एका दिवसाचा खर्च किती होता. तर काय करायचं जेवढा खर्च होता 1850 त्याला कितीने भाग द्यायचा 5 ने. आता 5 नेच का द्यायचा कारण की आपण किती दिवस फिरायला गेलो होतो 5 दिवस बरोबर आणि 5 दिवसांचा एवढा खर्च होता म्हणून 5 ने भाग द्यायचा. आता 5 ने भाग देऊया. 5 एक 5, 5 त्रिक 15, 18 मधून 15 गेले किती उरले 3, 3 और 5 35, 5 साते 35, शून्याचा शून्य तसाच म्हणजेच किती आले 370. याचा अर्थ काय की सरासरी माझा प्रत्येक दिवसाला खर्च किती झाला 370 रुपये. ओके. आता याच्यावरनं तुम्हाला सरासरी कशी काढायची ते समजले असेल की सरासरी म्हणजेच काय तर एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. आपला 5 दिवसांचा खर्च होता आपण त्यांची काय केली बेरीज केली. ठीक आहे. आणि भागिले काय एकूण संख्या. एकूण संख्या म्हणजे काय टोटल 5 दिवस फिरायला गेलो होतो म्हणून भागिले किती घेतले 5 आणि ही जी काय आली 370 रुपये हीच काय आली आपली सरासरी म्हणजे माझा प्रत्येक दिवसाचा खर्च. ओके. आता पुढचं एक्झाम्पल बघा. एकदम बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत सर्व एक्झाम्पल मी घेतलेले आहेत. फक्त 50 एक्झाम्पल आहे आणि त्या 50 एक्झाम्पल मध्ये तुमचा पूर्ण सरासरी हा टॉपिक कंप्लीट होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना सरासरी अवघड जात होतं त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. एकदा तुम्ही हा व्हिडिओ बघितला त्याच्यानंतर तुम्हाला परत सरासरीवरचा कोणताच व्हिडिओ बघण्याची गरज नाही. या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होणार आहे. ओके. तो लक्ष द्या. एका क्रिकेटपटूने 4 डावात अनुक्रमे 72, 76, 106 व 44 अशा धावा केल्या तर त्याची 4 डावांची सरासरी किती. आपल्याला विचारलंय सरासरी. आपण सरासरी कशी काढतो सरासरी बरोबर त्याच्या 4 मॅचेस मधले जे काही रन होते त्यांची करायची बेरीज. मग काय काय दिलेले होते 72 अधिक 76 अधिक 106 अधिक 44 बरोबर आणि भागिले एकूण संख्या. एकूण संख्या म्हणजे काय तर एकूण किती मॅचेस झाल्या 4 मॅचेस झाल्या म्हणून भागिले किती करायचे 4. मग यांची बेरीज करूया. 6 4 10, 10 6 16, 16 आणि 2 किती आले 18, 18चा 8 हातचा किती आला 1 परत 4 आणि हातचा 1 5, 5 अधिक 7 12, 12 7 19, 19 चे 9 परत हातचा किती आला 1, 1 आणि 1 किती आले 2, 298 भागिले किती 4. 4 ने भाग देऊया. 4 1 4, 4 7 28 किती उरला 1, 1 वर 8 18, 4 चोक 16 बरोबर. किती उरले 18 मधून 16 गेले 2, 2 ला भाग जातो का नाही. मग काय घेणार पॉइंट म्हणजेच किती झाले 20. आता 4 पंचे 20 मग सरासरी किती आली 74.5. आपल्याला सरासरीच विचारली होती ती किती आहे 74.5 म्हणजे आपलं उत्तर किती आहे पर्याय क्रमांक 2. ओके. समजले. नेक्स्ट 5 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 14 वर्ष आहे तर त्यांचे एकूण वय किती. आता तुम्हाला काय दिलेले आहे सरासरी ऑलरेडी दिलेली आहे ती आहे 14 वर्ष. किती विद्यार्थ्यांची 5 विद्यार्थ्यांची आणि तुम्हाला एकूण वय विचारलं. मला एक गोष्ट सांगा आपण लिहित होतो सरासरी बरोबर
एकूण बेरीज म्हणजे एकूण संख्यांची बेरीज भागिले काय एकूण संख्या. ठीक आहे, एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. मग आपल्याला काय दिलेले आहे, सरासरी दिलेली आहे बरोबर, एकूण संख्या दिलेल्या आहे आणि काय विचारलं एकूण वय म्हणजे जे काही 5 विद्यार्थी आहे त्यांच्या एकूण वयाची बेरीज. ओके, मग काय करायचं, तुम्ही जर सरासरीला एकूण संख्येने गुणलं सरासरी ह्या एकूण संख्या भागता इकडे येऊन काय होणार आहे गुणिले गुणिले एकूण संख्या, सरासरी गुणिले एकूण संख्या बरोबर तुम्हाला काय मिळणार आहे एकूण संख्यांची बेरीज. एकूण संख्यांची बेरीज. ओके, मग आता सरासरी किती दिलेली आपल्याला, सरासरी आहे 14 वर्ष. एकूण किती विद्यार्थी आहे, विद्यार्थी होते 5. काय करायचं यांचा गुणाकार 14 पंचे 70 बरोबर. तेच काय तर एकूण संख्यांची म्हणजे त्या 5 विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज किती आली 70 वर्ष. पर्याय क्रमांक किती असेल, पर्याय क्रमांक 2. समजलं. ओके, पुढे 9 हरणांचे सरासरी वजन आहे 45.3 kg. तर सर्व हरणांचे मिळून एकूण वजन किती. आता तुम्हाला एक गोष्ट कळाली की एकूण वजन विचारलं तर काय करायचं सरासरीला एकूण संख्येने गुणायचं. सगळे सोपे प्रश्न आहे. मग काय करायचं आपल्याला आता एकूण वजन काढण्यासाठी एकूण वजन बरोबर सरासरी किती होती, सरासरी आहे 45.3 किलो, 45.3 किलो आणि गुणिले किती हरिण होते टोटल 9 हरिण होते म्हणून गुणिले किती 9. गुणाकार करूया 9 त्रिक 27, 7 अच्छे आले 2. पॉइंटचा विचार जरा वेळ सोडून द्या, गुणाकार करून घ्या. 9 त्रिक 27, 7 अच्छे आले 2. 9 वाचे 45, 45 आणि 2 किती झाले 47. मग 47 चे परत 7 हातचे किती आले 4. 9 चोक 36, 9 चोक 36, 36 आणि हातचे 4 किती आले 40 बरोबर. आणि किती अंकानंतर पॉइंट आहे, एका अंकानंतर पॉइंट होता म्हणून एका अंकानंतर पॉइंट दिला. आपलं उत्तर किती आलं 407.7. ओके, 407.7 म्हणजे पर्याय क्रमांक किती आहे 1. कळलं. पुढचा प्रश्न आहे, जर एका क्रिकेटपटूच्या 3 डावातील धावा एका क्रिकेटपटूच्या 3 डावातील धावा अनुक्रमे 102, 14 आणि 56 आहे तर त्याने चौथ्या डावात किती धावा कराव्यात. म्हणजे काय त्याची 4 डावांची सरासरी किती होईल 47.5. समजला प्रश्न. आता लक्ष द्या, एक क्रिकेटपटू आहे 4 मॅचेस खेळलाय, 3 मॅचेसचे रन दिले, चौथ्या मॅचेसचे दिले का नाही दिलेले, पण सरासरी किती झाली पाहिजे 4 मॅचेसची 47.5. मग आपल्याला तेच विचारले की चौथ्या मॅच मध्ये त्याने किती रन केले पाहिजे म्हणजे त्याची 4 मॅचेसची जी सरासरी आहे ती किती होईल 47.5. मग आता लक्ष द्या, सरासरी बरोबर काय करणार आहे आपण, ज्या काही त्याच्या 4 मॅचेस असतील त्यांच्या रनांची करायची बेरीज. मग पहिल्या मॅचचे रन होते 102 अधिक दुसऱ्या मॅचचे किती आहे 14 अधिक तिसऱ्या मॅचचे 56. आता मला एक गोष्ट सांगा, चौथ्या मॅचेसचे रन माहिती का नाही, मग काय करायचं एक्स माना बरोबर, म्हणून घेतले एक्स आणि भागिले एकूण किती मॅचेस आहे 4 मॅचेस म्हणून कितीने भाग द्यायचा 4 ने भाग देऊया. सरासरी आपल्याला दिलेली आहे किती 47.5. ती लिहून घेतो 47.5 बरोबर. यांच्या सगळ्यांची करायची बेरीज. 56 अधिक 14 किती झाले 70, 70 आणि 102 किती झाले 172, 172 अधिक किती x भागिले किती 4. आता मला एक सांगा, हा 4 काय करतोय इकडे भाग देतोय म्हणजे इकडे येऊन काय होणार आहे गुणिले. मग काय करावं लागेल 47.5 गुणिले 4 आणि इकडे काय उरलं 172 अधिक x. ओके, 4 ने भाग सॉरी 4 ने आता गुणूया. 4 पंचे 20, 0 आजचे किती आले 2, 4 साते 28, 28 आणि 2 किती झाले 30, 30 चा परत 0 हातचे किती आले 3, 4 चोक 16, 16 आणि हातचे 3 किती होते 19. किती अंकानंतर पॉइंट होता 1 अंकानंतर म्हणजे किती झाले 190.0 म्हणजे किती 190. ओके, आणि बरोबर 172 अधिक x. आता आपल्याला x ची किंमत काढायची आहे. x ला एका बाजूला राहू देऊ, संख्या संख्या दुसऱ्या बाजूला घेऊन येऊ. हे अधिक 172 आहे, इकडे येताना काय होतील वजा 172.
190 तसेच ओके अधिक 172 आहे इकडे येऊन झाले वजा 172 बरोबर किती x 190 मधून 172 गेले किती उरले 10 तून 2 गेला 8 8 तून 7 गेला 1 ते किती x ची किंमत किती आली 18 आपल्याला तेच विचारलं होतं की चौथ्या मॅच मध्ये किती रन करायचे आपण चौथ्या मॅचेस चे रनच किती मानले होते x आणि x ची किंमत किती आली 18 म्हणजे आपलं उत्तर किती आहे पर्याय क्रमांक 3 त्या क्रिकेटपटूने चौथ्या मॅच मध्ये किती रन करायला पाहिजे 18 तेव्हाच त्याची सरासरी किती येईल 47.5 समजलंय पुढचा प्रश्न दिनेशला मराठीत 76 गुण इंग्रजीत 56 इतिहासात 70 भूगोलात 75 गुण मिळाले गणितासहित त्याची 5 विषयांची सरासरी 74 गुण येते तर दिनेशचे गणितातील गुण किती आता मागचा जो प्रश्न होता सेम तसाच प्रश्न आहे फक्त इथे काय झालंय व्हॅल्यू चेंज केलेला आहे जसा आपण मागचा प्रश्न सोडवला तसाच हा प्रश्न सोडवूया त्या लक्ष सरासरी बरोबर तुम्हाला माहिती आहे एकूण किती विषय 5 विषय पण आपल्याला काय केलंय 4 विषयांचे गुण दिलेले कोणकोणते मराठीत मिळाले 76 गुण ओके त्याच्यानंतर काय झालं इंग्रजीत मिळाले 56 गुण नंतर इतिहासात किती मार्क्स मिळाले 70 आणि भूगोलात किती मिळाले 75 झाले 4 विषयांचे गुण आणि 5वा विषय कोणता होता गणितासहित त्याची 5 विषयांची सरासरी दिलेली डायरेक्ट किती 74 गणिताचे मार्क्स माहिती आहे का नाही काय करायचं x मानूया झाले 5 सब्जेक्ट आता भागिले किती 5 कारण की एकूण विषय किती आहे 5 ओके आता आपल्याला सरासरी दिलेली आहे सरासरी आहे 74 गुण सरासरी आपण लिहून घेऊया किती 74 आणि यांच्या सगळ्यांची करायची बेरीज 6 6 12 12 5 17 17 चे 7 आजचा किती आला 1 7 7 14 14 1 आजचा किती आले 15 15 5 20 20 आणि 7 किती आले 27 अधिक किती आहे x भागिले 5 मला एक गोष्ट सांगा हा 5 इकडे भागतोय इकडे येऊन काय होणार आहे गुणिले होणार आहे म्हणूनच आपण असं लिहूया 74 गुणिले 5 बरोबर इकडे काय उरलं 277 अधिक x 5 20 0 आजचे किती आले 2 5 7 35 35 आणि 2 किती झाले 37 बरोबर आणि इकडे किती 277 अधिक x x ची किंमत काढायची आहे x ला एका बाजूला ठेवूया संख्या दुसऱ्या बाजूला नेऊया मग लक्ष द्या 370 हे अधिक 277 इकडे येऊन काय होतील वजा 277 बरोबर x शून्यातून 7 जात नाही म्हणजे 10 तून 7 गेले 3 इथे किती उरले 6 7 तून 7 जात नाही म्हणजे 16 तून 7 गेले 9 आणि 2 मधून 2 गेला 0 म्हणजे x ची किंमत किती आली 93 x बरोबर किती 93 म्हणजे त्याचे गणितातले मार्क्स किती होते 93 किती नंबर पर्याय क्रमांक 2 समजलं असेच तुम्हाला पण तुमचे मार्क्स इम्प्रूव्ह करायचे सगळ्या विषयात बाकीच्या सगळ्या विषयांपेक्षा सगळ्यात जास्त मार्क्स कोणत्या विषयात आहे गणितात आहे ओके आपल्याला आपला गणितच विषय स्ट्रॉंग करायचा आहे का कारण की कोणती एक्झाम बघा तिच्यामध्ये गणित हा 100% असणारच आहे आणि गणितच तुमचं सिलेक्शन ठरवू शकतो का कारण की त्या विषयाचा इनपुट आणि आउटपुट रेशो जास्त आहे ते ठराविक टॉपिक आहे तेच व्यवस्थित करायचे वारंवार त्याचीच प्रॅक्टिस करायची आहे आणि जर ती प्रॅक्टिस व्यवस्थित केली त्याच्यावरचे प्रश्न सॉल्व्ह केले जे काही पीवायक्यू असतील ते व्यवस्थित सॉल्व्ह केले तर 100% तुम्हाला पण गणितात जास्त मार्क्स मिळतील कळालं आता पुढचा प्रश्न एका वर्गातील 12 मुलांचे सरासरी वजन 36 किलो आहे व उरलेल्या 13 मुलांचे सरासरी वजन 43 किलो आहे तर वर्गातील सर्व मुलांचे सरासरी वजन किती इथे सर्व टाइपचे सर्व प्रश्न घेतलेले आहेत अजून 45 की 47 काहीतरी प्रश्न आहे ठीक आहे ते फक्त जर तुम्ही व्यवस्थित केले ना तुम्हाला सरासरीवर कोणताच परत व्हिडिओ बघण्याची गरज नाही मी वारंवार तेच सांगतोय बेसिक टू ऍडव्हान्स सगळे एक्झाम्पल याच्यात आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा ओके आता लक्ष द्या 12 मुलांचे सरासरी वजन किती आहे 36 किलो तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे जर आपल्याला एकूण काय दिलेलं आहे वजन दिलेलं आहे जर एकूण वजन काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल सरासरीला एकूण संख्येने गुणावं लागेल ओके 12 मुलांचे वजन किती होतं 36 मग जर आपण 12 गुणिले 36 केलं तर आपल्याला काय मिळणार आहे जे काही 12 मुलं होते त्यांचं एकूण वजन का
कारण की मुलं होते 12, सरासरी आहे 36. व एकूण संख्या गुणिले सरासरी आपल्याला काय मिळेल, त्यांची एकूण बेरीज. बघूया 12 72 2 हातचे किती आले 7, 12 36, 36 आणि 7 किती आले 43, म्हणजे किती 432. म्हणजे आपण असं म्हणू शकतो जे काही 12 विद्यार्थी होते, जे काही 12 मुलं होते, त्यांच्या वयाची एकूण त्यांच्या वजनाची एकूण बेरीज किती आहे 432. ओके. पुढे उरलेल्या 13 मुलांचं सरासरी वजन किती आहे 43 kg. उरलेल्या 13 मुलांचं किती आहे 43 किलो. मग आपण 13 गुणिले 43 पण करूया. 13 39 9 हातचे किती आले 3, 13 52, 52 आणि 3 किती झाले 55. मला एक गोष्ट सांगा, हे होतं 12 मुलांचं वजन, हे होतं 13 मुलांचं वजन. जर आपण यांची बेरीज केली तर टोटल आपल्याला किती मुलांचं वजन मिळणार आहे 12 आणि 13 25 मुलांचं वजन मिळणार आहे. बरोबर. त्यांची करूया बेरीज. 9 आणि 2 11, 11चा 1 हातचा किती आला 1, 5 आणि 3 8, 8 आणि 1 किती आला 9, 4 आणि 5 9. म्हणजे काय तर 25 मुलांची वजनाची बेरीज किती आहे 991. टोटल वजन किती त्यांचं 991. आपल्याला काय काढायचंय सर्व मुलांचे सरासरी वजन. सरासरी कसे काढतो आपण एकूण बेरीज भागिले एकूण संख्या. सरासरी बरोबर एकूण बेरीज आहे 991 भागिले एकूण संख्या किती आहे 25. 25 ने भाग देऊया 25 त्रिक 75. आता 99 मधून 75 गेले म्हणजे किती 24. बरोबर. आणि 24 वर एक किती 241. कितीचा भाग जाईल 25 9 225. 25 9 225. जर तुम्ही 241 मधून 225 वजा गेले काय मिळणार आहे 11तून 5 गेले 6, इथे उरला 3, 3तून 2 गेला 1, किती आले 16. आता मला एक गोष्ट सांगा 16ला 25 ने भाग जातोय का नाही. मग काय करावं लागेल इथे पॉईंट घ्यावा लागेल. म्हणजेच काय होईल 16 वर एक शून्य येईल. किती झाले 160. आता 25 सक 150. 160 मधून 150 गेले 10, 10 वर परत एक शून्य घ्या किती आले 100 आणि 25 चोक 100. म्हणजे सरासरी किती आली 39.64. क्रमांक किती असेल 2. म्हणजेच काय पर्याय क्रमांक बी 39.64. कळलं. पुढे एका क्रिकेटपटूने पहिल्या 3 डावात सरासरी 56 धावा केल्या. नंतरच्या 4 डावात सरासरी 91 धावा केल्या. 8व्या डावात 102 धावा केल्या. तर त्या क्रिकेटपटूची 8 डावांची सरासरी किती. आता लक्ष द्या मागचा जो प्रश्न होता सेम त्यासारखाच हा प्रश्न आहे पण थोडासा लँग्वेज मध्ये थोडा चेंज आहे. तो काय आपण लक्ष तो चेंज काय मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो. आता लक्ष द्या एका क्रिकेटपटूने पहिल्या किती डावांमध्ये 3 डावांमध्ये सरासरी किती रन केले 56 रन केले. मग काय करायचं 3 मॅचेस खेळला सरासरी 56 रन केले. जर सरासरीला आपण एकूण मॅचेसने गुणलं तर आपल्याला काय मिळणार आहे टोटल मॅचेसचे रन. 3 गुणिले 56 किती आले 3 सक 18, 18चा 8 हातचा किती आला रे 1, 3 वाचे 15, 15 आणि 1 किती आले 16, 168. बरोबर. पुढे नंतरच्या 4 डावात नंतरच्या काय 4 डावात सरासरी किती होती 91. म्हणजे नंतरच्या ज्या काही 4 मॅचेस खेळला त्या मॅचेसची सरासरी किती होती 91. आपण काय करूया 4 गुणिले 91. बरोबर. 4 1 4 आणि 4 9 किती आले 36. बरोबर. पुढे काय झालं व 8व्या डावात आता लक्ष द्या बरेच जण काय करतील 8 गुणिले 102 करतील. ठीक आहे 8 मॅचेस नाही खेळलाय टोटल 8 मॅचेस खेळलाय. बरोबर. क्रिकेटपटूंची 8 डावांची सरासरी. पण इथे काय 8व्या डावातल्या डायरेक्ट आपल्याला काय दिले रन दिलेले. बरोबर. म्हणजे जी काही त्याची शेवटची मॅच होती 8वी तिचे रन किती आहे 102. बरोबर. पण मॅच किती होती एकच मॅच होती ना शेवटची मॅच होती आणि तिचे रन किती आहे 102. 1 गुणिले 102 किती 102च. डायरेक्ट ते रन इकडे जरी मिळवले असते तरी चाललं असतं काही प्रॉब्लेम नसता. ओके. आता मला एक गोष्ट सांगा 3 मॅचेसचे टोटल रन 168, 4 मॅचेसचे टोटल रन 364, शेवटच्या मॅचेसचे रन 102. यांची करायची बेरीज तर आपल्याला एकूण किती मॅचेसचे रन मिळतील 3 आणि 4 7, 7 आणि 1 8. म्हणजे 8 मॅचेस मध्ये त्याने एकूण किती रन केले ते आपल्याला मिळणार आहे. बरोबर. बेरीज करूया
8 आणि 4 12, 12 आणि 2 14, 14चे 4, हातचा किती आला 1, 6 आणि 6 12, 12 आणि हातचा किती आले 13, 13चे 3, परत हातचा आला 1, 3 आणि 1 4, 4 आणि 1 5 आणि आपला हातचा किती आले 6, म्हणजे त्याचे 8 मॅचेस मध्ये एकूण रन किती होते 634, बरोबर. आता लक्ष द्या, आपल्याला विचारली आहे 8 डावांची सरासरी, मग सरासरी कशी काढतात, एकूण रन माहिती आहे, एकूण मॅचेस पण माहिती आहे, एकूण रनला काय करायचं, एकूण मॅचेसने भाग द्यायचा, आपल्याला मिळेल सरासरी. सरासरी बरोबर 634 भागिले 8, भाग द्या, कितीचा भाग जाईल, 8 7 56, बरोबर. 63 मधून 56 गेले, किती उरले, 63 मधून 56 गेले, 6 गेले 7, ओके. 63 मधून 56 गेले 7, 7वर 4 74, बरोबर. 8 9 72, ठीक आहे. 74 मधून 72 गेले, 2 उरले. आता 2ला भाग जातो का, नाही, मग काय करावं लागेल, पॉइंट घ्यावं लागेल, म्हणजेच किती आले, 2वर 0 20, 8 दुने 16, 20 मधून 16 गेले, 20 मधून 16 गेले 4 आणि 4वर 0 40, 8 पंचे 40, म्हणजेच काय, तर त्याची 8 मॅचेसची सरासरी किती आली 79.25. पर्याय क्रमांक किती आहे 4. समजलं, कळतंय, व्यवस्थित असंच लक्ष द्या, इथून पुढचे पण सगळे प्रश्न व्यवस्थित तुम्हाला समजणार आहे. समजला हा प्रश्न, पुढचा प्रश्न बघूया. 1 मे रोजीचे तापमान 45.6 डिग्री सेल्सिअस होते. 2 ते 6 मे पर्यंत 2 ते 6 मे पर्यंतचे सरासरी तापमान 42.3 डिग्री सेल्सिअस होते व 7 मे रोजीचे तापमान 46 डिग्री सेल्सिअस होते. तर 1 ते 7 मे पर्यंतचे सरासरी तापमान काढा. मागचा जसा प्रश्न होता सेम तसाच प्रश्न आहे, फक्त व्हॅल्यू थोडे चेंज केलाय. आता लक्ष द्या, 1 ते 7 दिवसांचं सरासरी तापमान काढायचं आपल्याला. पहिल्या दिवसाचं म्हणजे 1 मे रोजीचं तापमान किती होतं 45.6, ओके. हे कधीचं 1 मेचं, बरोबर, ओके. नेक्स्ट 2 ते 6 मे पर्यंतचे सरासरी तापमान. आता 2 पासून 6 मे पर्यंत किती दिवस झाले, 2 3 4 5 6, किती दिवस झाले 5 दिवस. हे टोटल काय, तर 5 दिवसांचं सरासरी तापमान दिलेलं आहे. मग मला एक गोष्ट सांगा, जर 5 दिवसांनी आपण सरासरी जे तापमान होतं 42.3 त्याला जर गुणलं तर आपल्याला काय मिळेल, टोटल 5 दिवसांचं जे काही तापमान होतं त्यांच्या सगळ्यांची काय मिळेल, बेरीज, बरोबर. आता 5 त्रिक 15, 15चा 5, हातचा किती आला 1, 5 दुने 10, 10 आणि हातचा 1 किती आला 11, बरोबर. 11चा 1, हातचा परत किती आला 1, 520, 20 आणि 1 किती आले 21, ओके. किती अंकानंतर पॉइंट आहे, एका अंकानंतर पॉइंट. आणि नंतर काय म्हटलं 7 मे, बरोबर. 7 मे 7 मे रोजीचं तापमान किती आहे 46.6. आता 46.6 घेऊया, सॉरी 46.6 नाहीये 46 आहे फक्त, ठीक आहे. मे रोजीचं तापमान किती आहे 46. आता आपल्याला काय करावं लागेल, हे 1 मेचं तापमान होतं, हे 2 पासून 6 मे पर्यंतचं होतं आणि हे 7 मेचं, टोटल सगळ्यांची काय करायची बेरीज, म्हणजे आपल्याला काय मिळेल 1 पासून 7 मे पर्यंतचे जे काही तापमान होते त्यांच्या सगळ्यांची बेरीज. आता इथे काहीच नाही म्हणजे पॉईंट देऊन 0 घेऊन टाका म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. 6 आणि 5 11, 11चा 1, हातचा किती आला 1, लक्षात ठेवा. 5 आणि 1 6, 6 आणि 6 12, 12 आणि हातचा 1 किती होता 13, 13चे 3, परत हातचा किती आला 1. आता 4 आणि 1 5, 5 आणि 4 9, 9 आणि हातचा 1 किती आले 10, 10चा 0, हातचा आला 1, 2 आणि 1 किती आले 3. किती अंकानंतर पॉइंट आहे सगळीकडे 1, म्हणजे एका अंकानंतर पॉइंट दिला. म्हणजे 1 पासून ते 7 मे पर्यंतचे जे काही तापमान असतील त्यांच्या सगळ्यांची बेरीज किती आली 303.1. समजलं. आपल्याला विचारलंय 1 ते 7 मे पर्यंतचे सरासरी तापमान. आता सरासरी कशी काढतो आपण, सरासरी बरोबर जे काही टोटल तापमान असेल
किती 303.1 भागिले किती 7 का कारण की 7 दिवसांचं तापमान होतं बरोबर. आता इथे पॉइंट आहे आपल्याला पॉइंट नकोय काय करावं लागेल वरती उजवीकडे पॉइंट नंतर किती अंक आहे एक अंक आहे म्हणजे खाली काय करायचा एक शून्य वाढवायचा म्हणजेच किती झाले 30 31 आणि भागिले किती 70 काय केलं मी उजवीकडे पॉइंट नंतर एक अंक होता म्हणून खाली एक शून्य ऍड केला. मग आता 7 ने भाग देऊया 7 एक 7 7 शून्य शून्य किती आले 7 चोक 28 किती उरले 2 2 और 3 किती आले 23 बरोबर. परत 7 त्रिक 21 23 मधून 21 गेले 2 2 और परत एक किती आले 21 आणि 7 त्रिक 21 म्हणजेच किती आले 433 इकडे लिहितो मी 433 भागिले किती 10 ओके. आता तुम्हाला माहिती आहे खाली जर 10 100 1000 अशा संख्या आल्या तर आपण काय करतो एकावर जेवढे शून्य असतील तेवढ्या अंकानंतर पॉइंट देतो. एकावर किती शून्य आहे 1 म्हणजेच काय 43.3 तर आपण असं म्हणू शकतो की 1 ते 7 मे पर्यंतच त्याचं सरासरी तापमान किती होतं 43.3 आणि हे कशात असणार आहे डिग्री सेल्सिअस मग किती 43.3 पर्याय क्रमांक 1 समजलं कळतंय का व्यवस्थित लक्ष द्या ठीक आहे. नेक्स्ट एका दुकानदाराची 12 महिन्यांची सरासरी विक्री 25,000 रुपये आहे. 12 महिन्यांची विक्री दिलेली आहे 25,000 रुपये यातील पहिल्या 4 ओके पहिल्या 4 महिन्यांची सरासरी विक्री किती आहे पहिल्या 4 महिन्यांची 21,500 जे जे आहे ते लिहून घेऊया. 12 महिन्यांची विक्री आहे सरासरी 25,000 जर मी 12 ला 25,000 ने गुणलं तर मला काय मिळणार आहे टोटल 12 महिन्यांची काय मिळणार विक्री म्हणजे वर्षभराची पूर्ण विक्री मिळणार आहे म्हणून मी 12 गुणिले 25,000 केले. गुणाकार करूया 3 शून्य तसेच ठेवून द्यायचे 12 पंचे 60 शून्य हातचे आले 6 12 दुने 24 24 आणि 6 किती आले 30 24 आणि 6 किती आले टोटल त्याची एका वर्षाची विक्री किती आहे 3 लाख रुपये ओके. पुढे असं सांगितलं पहिल्या 4 महिन्यांची सरासरी विक्री किती आहे 21,500 पहिल्या 4 महिन्यांची सरासरी विक्री किती आहे 21,500 यांचा गुणाकार करूया आपल्याला काय मिळेल पहिल्या 4 महिन्यांची टोटल विक्री बरोबर. किती शून्य होते 2 शून्य मी 2 शून्य लिहून घेतले ओके. 4 पंचे 20 सॉरी 2 शून्य लिहून घेतले 4 पंचे 20 शून्य हातचे किती आले 2 4 एक 4 4 आणि हातचे 2 किती आले 6 पुढे 4 दुने 8 म्हणजेच किती आले 86,000 समजलं. नंतर पुढे काय सांगितलं नंतरच्या 5 महिन्यांची सरासरी विक्री किती दिलेली आहे 18,500 5 महिन्यांची सरासरी विक्री किती 18,500 बरोबर. आता 2 शून्य तसेच लिहून घेऊया 5 5 25 5 हातचे किती आले 2 5 8 40 40 आणि हातचे 2 किती आले 42 42 चे 2 हातचे किती आले 4 5 एक 5 5 आणि 4 किती आले 9 किती 92,500. नंतर आपल्याला काय सांगितलं तर शेवटच्या 3 महिन्यांची विक्री किती. मला एक गोष्ट सांगा 12 महिन्यांची टोटल विक्री आहे 3 लाख रुपये पहिल्या 4 महिन्यांची होती 86,000 नंतरच्या 5 महिन्यांची होती 92,500. जर मी या दोघांची बेरीज केली तर मला टोटल काय मिळेल 9 महिन्यांची विक्री का 4 महिन्यांची एवढी होती की 5 महिन्यांची होती तर 4 आणि 5 9 म्हणजे 9 महिन्यांची मिळेल ओके. यांची करूया बेरीज शून्याचा शून्य शून्याचा शून्य 5चे 5 2 8 आणि 8 आणि 9 किती आले 17 म्हणजे किती 1,78,500 ही काय झाली त्याची 9 महिन्यांची सॉरी 9 महिन्यांची टोटल विक्री झाली बरोबर. आपल्याला विचारलंय शेवटच्या 3 महिन्यांची विक्री काय करावं लागेल 12 महिन्यांची तुम्हाला माहिती आहे 3 लाख 9 महिन्यांची किती आहे 1,78,500 12 महिन्यांमधून जर 9 महिन्यांची वजा केली तर आपल्याला काय मिळेल शेवटच्या 3 महिन्यांची विक्री मग करूया वजाबाकी 3 लाख वजा 1,78,500 ओके 1,78,500 वजाबाकी करूया लक्ष द्या शून्याचा शून्य शून्याचा शून्य 10 तून 5 गेले किती
5, इथे किती उरले 9, 9तून 8 गेला 1, इथे किती उरले 9, 9तून 7 गेला 2, इथे किती 2, 2तून 1 गेला 1, म्हणजे किती आले 21,500. ही काय आहे 3 महिन्यांची विक्री. 3 महिन्यांची विक्री. आपल्याला विक्री विचारली होती का? काय विचारली होती आपल्याला? ओके, विक्रीच विचारली होती. 3 महिन्यांची विक्री किती असणार आहे? 1,21,500. 1,21,500. पर्याय क्रमांक 3. आणि जर 3 महिन्यांची सरासरी विक्री विचारली असती तर काय केलं असतं आपण? ही जी काही विक्री होती याला 3ने भाग दिला असता का? कारण की 3 महिन्यांची होती, बरोबर? म्हणजे आपल्याला शेवटच्या 3 महिन्यांची सरासरी विक्री मिळाली असती. समजलं? फक्त विक्री विचारली होती त्याच्यामुळे ओके, पर्याय क्रमांक 3 हेच आपलं आन्सर आहे. समजलं? दोनच मिनिटं. ठीक आहे, लक्ष द्या. किशोरला 8 विषयात सरासरी 69 गुण मिळाले. ओके, पहिल्या 3 विषयात सरासरी 52 गुण व नंतरच्या 3 विषयात सरासरी 67 गुण मिळाले. तर शेवटच्या 2 विषयात सरासरी गुण किती? आता मागचा जो प्रश्न होता सेम तसाच हा प्रश्न आहे, फक्त इथे काय झालंय व्हॅल्यू चेंज झालाय. ओके, आता लक्ष द्या. काय करायचं? 8 विषयाची सरासरी होती 69. तर मी 8 गुणिले 69 केले तर मला काय मिळणार आहे? टोटल 8 विषयांचे मार्क्स, बरोबर? 8 9 72, 2 हातचे आले 7, 8 48, 48 आणि 7 किती आले 55. हे किती आले 552. पुढे काय म्हटलं? पहिल्या 3 विषयामध्ये किती मार्क्स होते सरासरी 52. आपण काय करूया 3 गुणिले 52 म्हणजेच काय होईल? जे काही पहिले 3 विषय असेल त्यांची काय टोटल मार्क्स मिळतील आपल्याला. ओके, 3 दुने 6, 3 पाचे 15, 156. नंतर व नंतरच्या 3 विषयात सरासरी 67 गुण मिळाले. नंतरचे जे काही 3 विषय होते त्याच्यामध्ये 67 गुण मिळाले. 3 साते 21, 1 हातचे आले 2, 3 18, 18 आणि 2 किती आले 20, 18 आणि 2 किती झाले 20. तर शेवटच्या 2 विषयात सरासरी गुण किती? आता इथे काय विचारले आपल्याला? सरासरी विचारली आहे. 8 विषयांचे मार्क्स होते 552, पहिल्या 3 विषयांचे होते 156, नंतरच्या 3 विषयाचे होते 201 आणि काय विचारलं? शेवटचे 2 सब्जेक्ट होते त्याचे सरासरी गुण किती? जर आपण यांची बेरीज केली तर हे 3 विषय मला काय मिळेल? टोटल जे काही पहिले 6 विषय होते त्यांची एकूण मार्क्सची बेरीज, बरोबर? आता 6 आणि 1 7, 5चे 5, 2 आणि 1 3, किती आले 357. 8 विषयामध्ये 552 मार्क्स होते, 6 विषयामध्ये 357 मार्क होते. तर आपण 8 विषयांमधून 6 विषयांचे मार्क मायनस केले तर आपल्याला काय मिळतील? शेवटच्या 2 विषयांचे मार्क्स. आपण ते काढून घेऊया. 552 वजा 552 वजा किती 357. 12तून 7 गेले 5. ओके, नंतर 12तून 7 गेले 5, इथे किती उरले 4. 14तून 5 गेले 9, इथे किती उरला 4. 4तून 3 गेला 1, 195. हे काय असतील 2 विषयांचे मार्क्स. 2 विषयांचे गुण, बरोबर? आता लक्ष द्या, आपल्याला गुण विचारले का? नाही. तर काय विचारली? सरासरी. मग तुम्हाला माहिती आहे सरासरी आपण कशी काढतो? सरासरी 2 विषयांचे टोटल गुण होते 195 भागिले किती 2, 2 ने भाग देऊया 2 9 18, 19 मधून 18 गेले किती 1, 1 वर 5 15, 2 7 14, 1 उरला, भाग जातो का? नाही. पॉइंट घेऊया आणि 2 पंचे 10, म्हणजेच किती आले 97.5. पर्याय क्रमांक किती 4. समजलं? म्हणजे त्याच्या शेवटच्या 2 विषयांची सरासरी किती आहे 97.5. समजतंय? दुसरा प्रश्न, एका दुकानदाराची एका आठवड्याची सरासरी विक्री किती रुपये आहे? 700 रुपये. ओके,
यातील पहिल्या 4 दिवसांची सरासरी विक्री 680 रुपये आहे. पहिल्या 4 दिवसांची सरासरी विक्री किती आहे? 680. बघा इथे पहिल्या 4 दिवसांची व शेवटच्या 4 दिवसांची सरासरी विक्री आहे 705 रुपये. तर चौथ्या दिवसाची विक्री सांगा. ओके, आता लक्ष द्या, थोडा वेगळा आहे म्हणजे टाइप चेंज झालेला आहे. मला एक गोष्ट सांगा, एका आठवड्याची सरासरी विक्री 700 रुपये आहे. एका आठवड्यात किती दिवस असतात? 7 दिवस. बरोबर, आठवड्या म्हणून लगेच 8 म्हणू नका. ठीक आहे, आठवडा आणि सप्ताह सेमच. किती दिवस असतात? 7 दिवस. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. किती झाले? 7. हा, मग एका आठवड्याची सरासरी विक्री किती आहे? 700. म्हणजे मी जर असे 1 2 3 4 5 6 7 7 दिवस लिहून घेतले. ह्या 7 दिवसांची सरासरी विक्री आहे 700. मग मी लिहितो 7 गुणिले 700. हे मला काय मिळेल? टोटल जो काही आठवडा होता, जो काही सप्ताह होता, त्याची काय टोटल विक्री. मग 7 7 49, पुढचे 2 शून्य तसेच किती आले? 4900. सॉरी, थोडी तब्येत गरम नरम आहे त्याच्यामुळे थोडा होत असेल इश्यू. सो थोडासा ऍडजस्ट करून घ्या. ओके, यातील पहिल्या 4 दिवसांची सरासरी विक्री किती आहे? 680 रुपये. पहिल्या 4 दिवसांची सरासरी विक्री किती आहे? 680. 4 गुणिले 680. काय करायचा? शून्याचा शून्य तसाच. 4 8 32. 2 हातचे किती आले? 3. 4 24. 24 आणि 3 किती आले? 27. पहिल्या 4 दिवसांची विक्री किती आली? 2720 रुपये. नंतर काय म्हटलं की शेवटच्या 4 दिवसांची सरासरी विक्री किती आहे? 705. मग शेवटचे 4 दिवस कोणते? 1 2 3 4. ठीक आहे, हे काय झाले? शेवटचे 4 दिवस. शेवटच्या 4 दिवसांची सरासरी विक्री आहे 705. 4 पंचे 20. शून्य हातचे किती आले? 2. 4 शून्य शून्य आणि हातचे किती होते? 2. लिहून घेऊया. 4 7 28. बरोबर, ठीक आहे. पण इथे जर तुम्ही बघितलं तर हा जो 4 आहे हा काय झालाय रे? डबल झालेला आहे. कारण की पहिल्या 4 दिवसांमध्ये पण होता, शेवटच्या 4 दिवसांमध्ये पण होता. आणि आपल्याला विचारलं तेच आहे, काय? चौथ्या दिवसाची विक्री सांगा. मग काय करायचं? तर मी यांची बेरीज केली. पहिले 4 दिवस, शेवटचे 4 दिवस, टोटल किती दिवस झाले? 8. ऍक्च्युअल मध्ये 8 दिवस आहे का? नाही. तिथे झालं काय की जो चौथा दिवस होता तो डबल झालेला आहे. 7 दिवस होते, चौथा दिवस डबल घेतल्यामुळे टोटल किती दिवस होता येते? 8. जर आपण यांची बेरीज केली तर किती असणार आहे? शून्याचा शून्य, 2 आणि 2 4, 8 आणि 7 15, 5 हातचा किती आला? 1, 2 आणि 2 किती आले? 4. म्हणजे 8 दिवसांची, ऍक्च्युअल मध्ये 8 नाहीये, चौथा दिवस डबल झालेला आहे, पण तरीही 8 दिवसांची टोटल विक्री किती? 4540. आणि 7 दिवसांची किती होती? 4900. चौथा दिवस डबल झालेला आहे. मग आपण जर यांच्यातला फरक घेतला तर आपल्याला काय मिळणार आहे? जो काही चौथा दिवस डबल झाला होता त्याची एकूण विक्री. मग ह्या यांच्यातला फरक काय करायचं? 4540. ओके, त्याच्यामधून काय वजा करायचे? 4900. काय चुकतंय का? आपली टोटल चुकली का? टोटल चुकली ना का? त्या लक्ष. शून्याचा शून्य, 2 आणि 2 4, 8 7 15, 5 हातचा किती आला? 1, 2 आणि 2 4 आणि हातचा कोण मिळवल? समजलं का काय चूक झाली होती? 8 7 15, 5 हातचा 1 आला, 2 आणि 2 4, 4 आणि 1 हातचा 1 किती आला? 5. म्हणजे टोटल किती? 5540. म्हणजे इथे किती पाहिजे होते? 5. 5540. त्याच्यामधून 7 दिवसांची किती होती? 4900 मायनस करा. 4900. शून्याचा शून्य, 4चे 4, 5तून 9 जाता का? नाही. मग काय करायचं? 15 मधून 9 वजा करा. 15तून 9 गेले 6, 4तून 4 गेला 0. म्हणजे काय? जो चौथा दिवस असेल त्याची विक्री किती? 640 रुपये. पर्याय क्रमांक 4. समजलं? एकदम सोपं आहे, अवघड काहीच नाहीये. किती उदाहरण आहे? 11वं. पहिल्या उदाहरणापासून तेच सांगतोय. सरासरी कशी काढतो? एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या, किंवा एकूण संख्यांची बेरीज काढायची असेल तर सरासरी गुणिले एकूण संख्या. याच्या व्यतिरिक्त काहीच नाहीये. जेवढे काही सरासरीवर एक्झाम्पल असतील, म्हणजे बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत असू द्या, हाच एक फॉर्म्युला पूर्ण आपल्याला टॉपिक मध्ये यूज करायचा आहे. ओके, याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला काय सांगणार
नाही. हा, मध्ये थोडासा एक टॉपिक आहे का त्याच्यामध्ये मी एलिगेशन मेथड सांगेल, कारण की त्याच्याने आन्सर लवकर येणार आहे. ठीक आहे, तर ती एक गोष्ट तुम्हाला व्यवस्थित शिकून घ्यायची आहे, कारण की तसे एक्झाम्पल जर आपण बेसिकने सॉल्व्ह केले, येईल तो पुढचा टाईप आहे, जेव्हा येईल तेव्हा मी तुम्हाला सांगेल की कोणत्या टाइप मध्ये आपल्याला एलिगेशन मेथड यूज करायची. ओके, कारण की जर बेसिकने तसे प्रश्न सॉल्व्ह केले तर जास्त वेळ लागेल, आणि एलिगेशनने सॉल्व्ह केले तर तुम्हालाही कळेल की 2 मिनिटात आन्सर येऊन जातं. 2 मिनिटं पण खूप झाले, एकदा प्रॅक्टिस झाली तर तुम्ही 30 ते 40 सेकंदात पण आन्सर काढू शकतात. ओके, आता लक्ष द्या. पुढे, मे महिन्यातील एका आठवड्याचे सरासरी तापमान किती आहे? 42.2 डिग्री सेल्सिअस. यातील पहिल्या 5 दिवसांचे सरासरी तापमान किती? 43.6. आणि शेवटच्या 3 दिवसांचे सरासरी तापमान 42 डिग्री सेल्सिअस आहे. तर 5व्या दिवसाचे तापमान किती? तसा मागचा प्रश्न होता, सेम तसाच प्रश्न आहे. इथे काय? एक आठवडा. एक आठवडा म्हणजे किती दिवस? 7 दिवस. ठीक आहे, 1 2 3 4 5 6 7 दिवस झाले. 7 दिवसांचं तापमान किती होतं सरासरी? 43.2. मग आपण लिहून घेऊया, 7 गुणिले 43.2 किती आले? 7 दुने 14, 4. हातचा किती आला? 1. 7 त्रिक 21, 21 आणि हातचा 1 22, 22 ते 2. हातचे किती आले? 2. 7 चोक 28, 28 आणि हातचे 2 30. किती अंकानंतर पॉइंट आहे? 1. म्हणजे एका अंकानंतर पॉइंट देऊया, म्हणजेच काय? 302.4. हे काय असेल? टोटल 7 दिवसांचं टोटल तापमान असेल, सरासरी नाही, टोटल तापमान असेल. ठीक आहे, त्याच्यामध्ये असं सांगितलं की पहिल्या 5 दिवसांचं तापमान किती होतं? पहिल्या 5 दिवसांचं 43.6. मग आपण गुणूया, 5 गुणिले 43.6. ओके, जे काय, हे जे पहिले 5 दिवस आहे त्याचं तापमान दिलेलं आहे 43.6. 5 ने जर 43.6 ला गुणलं तर पहिल्या 5 दिवसांचं जे सरासरी तापमान होतं त्याची काय मिळेल? बेरीज. 5 30, 0. हातचे किती आले? 3. 5 3 15, 15 आणि 3 किती आले? 18, 18चा 8. हातचा किती आला? 1. 5 20, 20 आणि हातचा 1 21. किती अंकानंतर पॉइंट आहे? एका अंकानंतर पॉइंट आहे, त्याच्यामुळे एका अंकानंतर पॉइंट द्या. ठीक आहे, नंतर पुढे काय सांगितलं? शेवटच्या 3 दिवसांचे सरासरी तापमान किती आहे? 42. मग शेवटचे 3 दिवस कोणते? 1 2 3. बरोबर, शेवटच्या 3 दिवसांचे सरासरी तापमान किती आहे? दिले इथे, किती? 42 डिग्री सेल्सिअस. आपण जर या दोघांचा गुणाकार केला तर 3 दुने 6 आणि 3 चोक 12, किती आले? 126. मला एक गोष्ट सांगा, टोटल किती दिवस आहे? 7च दिवस आहे, पण हा जो 5वा दिवस आहे तो काय झालाय? डबल आलाय. जसं मागच्या एक्झाम्पल मध्ये 14 दिवस डबल आला होता. मग काय करावं लागेल? त्या दोघांची करायची बेरीज. 5 आणि 3 8. ऍक्च्युअल मध्ये 8 दिवस नाहीये, पण 5वा दिवस डबल झाल्यामुळे काय होतंय की 8 दिवसांचं तापमान भेटतंय. बरोबर, मग यांची करा बेरीज. किती आले? 8 आणि 6 14, 4 आला 1, 2 आणि 1 3, 3 आणि 1 किती आले? 4, 2 आणि 1 3, 344. यांच्यातला काय घ्यायचा फरक? हे 44 वजा 7 दिवसांचं किती आहे? 302.4. इथे काहीच नाही, पॉइंट द्या आणि 0 घ्या. 0तून 4 जात नाही, 10तून 4 गेले 6, पॉइंटचा पॉइंट तसाच. इथे किती उरले? 3, 3तून 2 गेले 1, 4चा 4. 41.6 किती डिग्री सेल्सिअस? 41.6, 41.6 कुठेच नाही. ओके, हा, चारही ऑप्शन काय चुकीचे, मिस्टेक झाली असेल. ओके, तर किती पाहिजे? 41.6 डिग्री सेल्सिअस. समजलं? 10तून 4 गेले 6, त्यातून 2 गेला 1. ओके, हेच उत्तर आहे. किती कन्फर्म? 41.6. समजलं? ऑप्शन नाही आहे, पण उत्तर तेच आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, एका वर्गातील 16 मुलांचे सरासरी वय 15 वर्ष आहे. त्यामध्ये वर्ग शिक्षकाचे वय मिळवले तर सरासरी 3 वर्षांनी वाढते, तर वर्ग शिक्षकाचे वय किती? आता अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये नेहमीच बघायला मिळतात. ते कसे सॉल्व्ह करायचे व्यवस्थित समजून घेऊया. एका वर्गात किती मुलं होते? 16 मुलं, आणि त्यांचं सरासरी वय किती आहे? 15 वर्ष. 16 मुलांचं सरासरी वय आहे 15 वर्ष. जर मी 16 गुणिले 15 हा गुणाकार केला तर मला काय मिळणार आहे? जे काही 16 विद्यार्थी आहे त्यांच्या वयाची एकूण बेरीज. बरोबर,
आता 16 पंचे 80, 0 हातचे आले 8, 16 एक 16, 16 आणि 8 किती आले 24. बरोबर. ओके. नेक्स्ट त्यामध्ये वर्ग शिक्षकाचे वय मिळवले. कोणाचं वय मिळवलं? वर्ग शिक्षकाचं. अगोदर 16 विद्यार्थी होते, वर्ग शिक्षक ऍड झाले, म्हणजे आता क्लासमध्ये टोटल किती लोक झाले? 17. अगोदर 16 होते, वर्ग शिक्षक आले, आता 17 जण झाले. आणि वर्ग शिक्षक आल्यामुळे झालं काय की ती सरासरी होती ती 3 वर्षांनी वाढली आहे. अगोदर सरासरी होती 15 वर्ष, वर्ग शिक्षक आल्यानंतर सरासरी 3 वर्षांनी वाढली, म्हणजेच किती आली? 18. बरोबर. 18 वर्ष. आता गुणाकार करूया. 17 आठे 36 असे 6. आजचे किती आले? 13. 17 एक 17, 17 आणि 13 किती आले? 30. बरोबर. आपल्याला काय विचारले? वर्ग शिक्षकाचे वय. वर्ग शिक्षकाचं वय काढायचं असेल तर काय करायचं? 16 जणांची वयाची बेरीज आहे 240 वर्ष, 17 जणांची वयाची बेरीज आहे 306 वर्ष. जर आपण दोघांचा फरक घेतला तर जे काही शिक्षक ऍड झाले होते त्यांचं काय मिळेल? वय. 306 मधून 240 वजा करूया. 6 चे 6, शून्यातून 4 जात नाही, 10तून 4 गेले 6 आणि 2तून 2 गेला 0, म्हणजे 66 काय वर्ष. बरोबर. वर्ग शिक्षकाचं वय किती आहे? 66 वर्ष. पर्याय क्रमांक 1. समजलं? सोपा प्रश्न होता एकदम. ओके. पुढे एका वर्गातील 12 मुलांचे सरासरी वय 14 वर्ष आहे. वर्ग शिक्षकासह सर्वांची सरासरी 2.5 वर्षांनी वाढते, तर वर्ग शिक्षकाचे वय किती? हे मागचा जसा प्रश्न होता तसाच प्रश्न आहे, फक्त व्हॅल्यू काय झालाय? चेंज झालाय. मग काय करावं लागेल? 12 मुलांची सरासरी किती होती? 14 वर्ष. मग करा 12 गुणिले 14 किती? 12 48. 8 हातचे किती आले? 4. 12 एक 12, 12 आणि हातचे 4 16. 168 वर्ष. ही काय असेल? जे काही 12 विद्यार्थी होते त्यांच्या एकूण वयाची बेरीज. ओके. पुढे काय झालं? वर्ग शिक्षक ऍड झाले, त्याच्यामुळे सरासरी 2.5 ने वाढली आहे. बरोबर. वाढली आहे म्हणून आपण बेरीज करतोय. कमी झाली असती तर वजाबाकी केली असती. वर्ग शिक्षक ऍड झाले, आधी 12 जण होते, आता किती झाले? 13. वर्ग शिक्षक आल्यामुळे सरासरी 2.5 ने वाढली. अगोदर होती 14, त्याच्यामध्ये 2.5 ऍड करा, किती आले? 16.5. बरोबर. यांचा करूया गुणाकार. 13 पाची 65, 5 हातचे किती आले? 6. 13 78, 78 आणि 6 किती आले? 78 आणि 6 84. बरोबर. 84 चे 4 हातचे किती आले? 8. 13 एक 13, 13 आणि 8 21. बरोबर. एका अंकानंतर पॉइंट द्या. आता 12 जणांचं एकूण वय आहे 168 वर्ष. 13 जणांचं एकूण वय आहे 214.5 वर्ष. इथे पॉइंट द्या. 214.5 वर्ष. जर आपण दोघांचा फरक घेतला तर आपल्याला काय मिळणार आहे? वर्ग शिक्षक ऍड झाले होते त्यांची बेरीज, सॉरी, वर्ग शिक्षक ऍड झाले होते त्यांचं वय 214.5 वजा किती? 168. ओके. ते काहीच नाही तर पॉइंट घेऊन 0 घेऊन टाका. 5चे 5, पॉइंट खाली पॉइंट तसाच. 4तून 8 जात नाही, 14तून 8 गेले 6. इथे किती उरला? 0. म्हणजेच काय? तर 10तून 6 गेले किती? 4. म्हणजे 46.5 काय असतील हे? वर्ष. 46.5 वर्ष. पर्याय क्रमांक 3. समजलं? म्हणजे वर्ग शिक्षकाचं वय किती आहे? 46.5 वर्ष. ओके. पुढे 20 मुलांचे सरासरी वय आहे 18 वर्ष. त्यामध्ये 2 समान वयाचे व्यक्ती आले, त्यामुळे सर्वांचे सरासरी वय 4 वर्षांनी वाढले. तर नवीन 2 व्यक्तींचे प्रत्येकी वय काढा. काय काढायचं आता? प्रत्येकी वय. याच्या अगोदर फक्त शिक्षक ऍड होत होते. आता काय झालं की 2 समान वयाचे व्यक्ती आले. बरोबर. हा प्रश्न पण त्याचा सॉल्व्ह करायचा. क्वेश्चनची लँग्वेज चेंज झाली तर घाबरून जायचं नाही. बेसिक कन्सेप्ट जर व्यवस्थित क्लिअर असतील तर सगळे प्रश्न सॉल्व्ह करता येणार आहे. ठीक आहे. आणि मी इथे तुम्हाला बेसिक कन्सेप्ट वरच सगळे गणित सांगणार आहे. फक्त शॉर्ट ट्रिक सांगून आतल्या, म्हणजे फक्त जर मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगितली तर आता तुम्हाला खूप भारी वाटेल. ठीक आहे की नाही सर आम्हाला समजतंय, शॉर्ट ट्रिकच सांगा, लक्षात राहील. पेपरला ह्या गोष्टी आठवत नाही. म्हणूनच म्हणतात की कन्सेप्ट इज पॉवर. कन्सेप्ट जर व्यवस्थित समजली, प्रश्न कसाही येऊ द्या, किती लँग्वेज चेंज करू द्या, कसाही क्वेश्चन फिरवू द्या, तुम्ही तो प्रश्न 100% सॉल्व्ह करणार म्हणजे करणार. त्याच्यामुळे व्यवस्थित समजून घ्या. ओके. 20 मुलांची सरासरी किती आहे? 18 वर्ष. म्हणून जर मी 20 गुणिले 18 केले तर मला काय मिळणार आहे? टोटल
20 मुलांच्या वयाची बेरीज. मग आता 18 दुने 36, शून्याचा शून्य तसाच. पुढे काय झालं, दोन समान वयाचे व्यक्ती आले. आता 2 जण आले. अगोदर 20 जण होते, 2 जण ऍड झाले म्हणजे किती आले, 22. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे सरासरी काय झाली, 4 वर्षांनी वाढली आहे. अगोदर सरासरी किती होती, 18 वर्ष. आता 4 वर्षांनी वाढली म्हणजे किती आली, 18 आणि 4 22. 22 गुणिले 22 म्हणजे काय, 22चा वर्ग 484. हे काय, टोटल 22 जणांच्या वयाची बेरीज. ही होती 20 जणांच्या वयाची बेरीज, ही आहे 22 जणांच्या वयाची बेरीज. दोघांचा जर फरक घेतला तर आपल्याला काय मिळणार आहे, जे दोन व्यक्ती ऍड झाले होते त्यांच्या वयाची बेरीज. मग घेऊया फरक. 484 वजा किती, 360. 4चे 4, 8तून 6 गेले 2, 4तून 3 गेला 1, किती आले, 124 वर्ष. बरोबर. पण आपल्याला काय विचारले, हे दोघांच्या वयाची बेरीज आहे. ते व्यक्ती कसे होते, समान वयाचे होते. बरोबर, समान वयाचे होते. आपल्याला जर प्रत्येकी वय काढायचं असेल तर याला काय करावं लागेल, दोनाने भाग द्यावा लागेल. हे जे 124 वर्ष होते त्याला आपण दोनाने भाग देऊया. बे एक बे, बे सकी 12, बे दुने 4, किती आले, 65 वर्ष. ओके, किती आले, 65 वर्ष. ते काय, तर प्रत्येकी त्या माणसाचं वय किती होतं, 62 वर्ष. पर्याय क्रमांक किती आहे, पर्याय क्रमांक 3. समजलं. एकदम सोपे प्रश्न असतात, घाबरायचा नाही. फक्त जर एक एक सेंटेन्स वाचायचं, एक एक ओळ वाचायची आणि त्यानुसार खाली कॅल्क्युलेशन करत जायचं. ओके, ठीक आहे. आता बघितवा 16वा प्रश्न आहे. आतापर्यंत आपले 15 प्रश्न झालेले. व्यवस्थित हे प्रश्न रिवाइज करा. इथून पुढे पण आपण जे काही आपला सरासरी टॉपिक आहे तो कंटिन्यू करणार आहे. अजून आपला टॉपिक कंप्लीट झालेला नाही. जेवढे प्रश्न झाले ते व्यवस्थित रिवाइज करा. आज आपण इथे थांबूया. धन्यवाद.